नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। भाई आज पण आगमन आहे, जरा गाडीत बसतो। भाई आज पण आगमन आहे आणि आज तारीख आहे 16। जसं मी काल तुम्हाला म्हटलं, भले किती पण गणपती आपल्याला बघायला मिळू देत, नो मॅटर, गणपती बघायला मिळणं आणि त्या पूर्ण माहोलचा आनंद लुटणं, त्याच्यामुळे किती गणपती भेटले, पूर्ण कव्हर केले नाही केले, नो मॅटर, माझ्यासाठी मॅटर नाही करत ते। काळा चौकीचा महागणपती आहे, जो की लालबाग परळचाच गणपती आहे, तो निघायचा बाकी आहे। इव्हन निघाला पण असेल माहित नाही, पण मोस्टली सगळा क्राऊड जो आहे तो त्या गणपतीला अनुभवण्यासाठी, आता त्याच एरिया मधला गणपती असल्यामुळे कसं आहे की सगळ्या गोष्टी तिथे होणार आहेत, म्हणजे ढोल ताशा पथक बँजो वगैरे सगळ्या गोष्टी होणार आहेत। पारंपरिक आगमन बोलू शकतो। सो बघूया कितपत बघायला मिळतंय। ऍक्च्युली क्राऊड खूप असतो ना, त्याच्यामुळे पॉसिबल नाही होत भाई एवढं सगळं शूट करणं, आणि आपण काय त्याच्यामध्ये प्रो नाहीये, आपला कॉन्टेंट वेगळा आहे। सो त्याच्यामुळे जसं शक्य होईल तसं मी तुमच्याबरोबर त्या गोष्टी शेअर करेन। हा बघा अजून एक गणपती आपल्याला बघायला मिळाला इकडे या साईडला। वाव, खूप सुंदर मूर्ती आहे। आपल्याला पर्याय नव्हता कारण खूप ट्रॅफिक लागलेलं आहे आणि ब्रिज वरती यायचं म्हटलं तर ब्रिज पण पूर्ण पॅक आहे। आलेलो आहे आणि गर्दी बघा भाई, आई शपथ, त्या गर्दीमध्ये गणपती शूट करणं कसं काय यार, म्हणजे प्रश्न पडलाय, मोठाच प्रश्न आहे बघा ना। हे कोणतं किधर काय? वलसाड वलसाड। वाव, खूप सुंदर मूर्ती आहे। समोर जो गणपती बघताय ना, तो बाई काळा चौकीचा महागणपती आहे, त्याच्या मागेच जाता चाललो बाई। फायनली थोडाफार जवळ पोचलेलो आहे आणि हे सगळे आपले बाउन्सर्स लेके घुम रहा हूं। हा आहे काळा चौकीचा महागणपती। बाई पोरं ऐकत नाहीत, गाडी उगाच टाकली। आई शपथ, कसं बसा या गर्दीतून निघालोय। काय एक दोन शॉर्ट्स तुम्ही बघितले असतील तर ते यांची कृपा, हा हे सगळे मंडळी आहेत ना, त्यांची कृपा, त्याच्यामुळे आपल्याला एकाच दोन सेकंड शॉर्ट्स बघायला मिळाला असेल भाई। माझी हालत खराब झाली होती गर्दीमध्ये। हे सगळे आपले भाई लोक आहेत ना, हा तर मेन आहे काय भाई, हा तर मेन आहे। हा या संग्रामचा चेहरा लक्षात ठेवा भाई, माझ्यासाठी देवदूत आहे लिटरली। मला कसं त्याने बाहेर काढलंय ना भाई, माझं मला माहिती आहे। आणि माझा ना एक माईक पण हरवलाय आणि चप्पल पण नाही माझ्या पायात, हालत खराब झाली गर्दीतून। हे तुम्ही बघताय भाई, हे आपले मित्र आहेत, त्यांच्या आपण घरी आलेलो आहे मी इकडे, आणि हा व्ह्यू बघा भाई। ओ शिट, काका एन्जॉय करतायत भाई साहब, काय गर्दी लागून राहिली यार, शिट मॅन, खूप गर्दी आहे भाई, खूप गर्दी आहे। चला आलो एक ठिकाणी। अच्छा, या ब्लॉग मध्ये तुम्हाला आय डोंट नो अजून पुढे किती गणपती दिसतील नाही दिसतील, पण हा माझा एक्सपिरियन्स आहे जो मी शेअर करतोय। पण आता जो व्ह्यू आहे ना आपल्याला, तो क्लास व्ह्यू आहे, म्हणजे पैसे देऊन असा व्ह्यू नाही मिळणार भाई। यांचे मित्र पण आपले काय फॉलोवर आहे, बघ तू ब्लॉग मध्ये आलायस काय भाई, हाय करे, हाय कर हाय कर हाय कर। हा, याचं पण नाव मंदार आहे, याचं पण नाव मंदार आहे। हा, भावाला पण इज्जत द्या, मंदार चाळके ब्लॉग्सला इज्जत द्या भाई। भाई या घरातून व्ह्यू डायरेक्ट काम 25 व्ह्यू बोलू शकतो आपण ना, बस काय बघा ना, सगळे बघा किती आरामात बसलेले आहेत, काय धक्काबुक्की नाही काय नाही, हा सगळे चिल मध्ये आहेत एकदम, आणि दिसतंय आपल्याला बऱ्यापैकी इथे
फक्त हा ब्रिज आहे ना, ब्रिजमुळे थोडंसं आपल्याला अडचण होऊ शकते गणपती दिसण्यासाठी. पथकवाले आलेले तिथे आणि 151 ढोल ताशाचं पथक आहे भाई. म्हणजे ही एक तरीके की सलामीचे दोस्तो. 151 ढोल ताशा पथक आहे. मस्करी आहे, केवढी मोठी लाईन आहे भाई. 151 आहे ना रे. सो आता हे सेटअप तर लागतोय अजून. लेट्स सी आपल्याला कधी बघायला मिळेल. पण क्राऊड बघा ना, हे काय आहे. किसको क्या ही बोलू, मैं भी उनमें से ही एक हूँ. भाई चालू झालाय. आता असा निर्णय चाललाय की ती समोरची बिल्डिंग आहे ना, त्या साईडची, त्या खिडकीमध्ये तिकडे जाण्यासाठी हा दादा कॉन्टॅक्ट करतोय समोरच्या बिल्डिंग मध्ये. भाई फायनली आलेलो आहे आणि या लोकांमुळेच अख्ख्या फ्रेम मध्ये आहे काय भाई, त्याच्यामुळे ते शक्य होत आहे. आणि तुम्हाला काय जो व्ह्यू भेटेल तो भेटेल. त्यांच्यामुळे पण पॉसिबल झालंय का इकडे येणं. थँक्यू सो मच. तर आता हे बघा, इकडे गोविंदा पथक आलेलं आहे. हे जे पिवळ्या टी शर्ट्स वर दिसतात नाही, सगळे गोविंदा पथक आहेत. तर आता इकडे ते हे लागणार आहे, काय म्हणतात, दहीहंडी देऊन सलामी देणार आहेत. तर ते एक स्पेशालिटी असते काळा चौकीच्या महागणपतीची. तर त्याच्याशिवाय काळा चौकीचा महागणपती आगमन पूर्ण होत नाही. सो हे त्याच्यासाठी सगळी पब्लिक जमलेली आहे आणि यांच्यामुळे पण पॉसिबल झालं. ते दादांचं ऑफिस आहे हे इकडे. सो थँक्यू सो मच. हा व्ह्यू साधा सुद्धा नाही मिळालेला आहे, खूप कष्ट करून मिळालेला आहे. माझ्या चपला हरवून त्यांच्यापैकी एकाची चप्पल तुटलेली आहे. हा तो मागे आहे ना, तो त्याची चप्पल तुटलेली आहे. माझ्या दोन्ही चपला हरवलेल्या आहेत, प्लस माझा माईक हरवलेला आहे. त्याच्यानंतर हा व्ह्यू मिळालेला आहे. भाई ही बोलून ना जवळजवळ 30-40% पब्लिक आपलीच आहे काय. हे बघा, या काकी पण बघा इकडे. हा एकदम तिकडे पण बघा ते लोक. सो आता इकडे दहीहंडीची प्रॅक्टिस होते. सलामीचा विषय. भाई साहब काय व्ह्यू आहे भाई, काय व्ह्यू आहे. परफेक्ट परफेक्ट. भाई या गणपतीला का पारंपरिक आगमन बोलतात ना, हे त्याचं एक काय बोलू शकतो उदाहरण आहे. महाराष्ट्रातील लोककला इथे सेलिब्रेट केल्या जातात. त्यांना पहिले प्राधान्य दिलं जातं. जसं की हे लेझिम आहे, त्याच्यानंतर ढोल पथक आहे, त्याच्यानंतर पालखी सोहळा जो आपल्या शिमग्यामध्ये होतो वगैरे. हा हे बघा काय लिहिलंय, वेलकम टू काळा चौकी. भाई एवढं निवांत वाटतंय ना इथे. ऑल थँक्स टू आपले भाई लोक. माझ्या तोंडातलं काय ते जाणार नाहीये भाई, लिटरली. और अंदर से निकल रेला है ना भाई, अंदर से निकला हुआ रुकता नहीं है. भाई गणपती आलाय यार, गणपती आलाय. ओ भाई फाइनली गणपती आलाय. एक नंबर यादगार रहेगा ये पल दोस्तों, ये पल यादगार रहने वाला है. कुछ भी बोलो, मरते दम तक. आता इथून खरी मजा आहे. आता इथून खरी मजा आहे ती काय ते मी तुम्हाला दाखवतो. खरं तर मी सगळ्या गणपतीचा व्हिडिओ करायला आलेलो, पण हा काळा चौकीचा महाआगमन सोहळा म्हणून मी डिक्लेअर करतो. भाई इकडे गर्दी बघा. ही गर्दी बघून आहे ना माझ्या अंगावर थरकाप येतोय लिटरली. म्हणजे असे वेव्स येतात ना, तसं हे खाली आहे. आपण ह्याच्यातूनच बाहेर आलो. हा 100% आम्ही ह्याच्यातूनच बाहेर आलेलो आहे भाई.
पुढे जा. भाई पूर्ण पब्लिक आहे, फुल पब्लिक आहे भाई, फुल पब्लिक आहे भाई. आपले लोक यार, आपले लोक म्हणजे नादखुळा लोक बघा ना, सगळे भेटतात, हात दाखवत आहेत. आला आला, येस येस. प्रत्येकाला व्हिडिओमध्ये यायचं असतं. तुम्ही बघितलं आतापर्यंत. आम्हाला बाल्कनी आहे. आम्हाला बाल्कनी व्ह्यू आहे भाई. आता आलाय फोर्टचा राजा. गणपती बाप्पा मोरया भाई, एक नंबर. गालावर खळी. थर लागले बाई, थर लागले गणपती समोर. सुपर एनर्जी बाई. गणपती थोडा मागे बसायला पाहिजे होता भाई. चक्का जाम आहे, फुल चक्का जाम. फोर्टचा राजा. मस्त मस्त भाई. वन साइड इज्जत आहे, वन साइड इज्जत. नाद दिला नाद. मित्रांनो, आता जे काही तुम्ही बघितलात पूर्ण माहोल, हा एव्हरी इयर लालबागमध्ये माहोल असतोच असतो. म्हणजे खरं बोलायला गेलं तर गणेशोत्सवाची सुरुवात जर बघायला गेलं तर हे आपण लालबागनेच आपल्याला म्हणजे दाखवून दिलेलं आहे सुरुवातीपासून. स्पेशल थँक्स या व्हिडिओसाठी. ह्याचे तर मी मानतच आलोय मगाचपासून. आता जिथे मी ज्या खिडकीमध्ये उभा होतो हे पूर्ण ऑफिस तुम्ही बघताय. सो या दादाचं ते ऑफिस आहे आणि दादामुळे आपल्याला शक्य झालेलं आहे भाई इथे एवढा वेळ म्हणजे काय 2-2.5-3 तास झाले आता जवळजवळ आम्हाला. हाय, माझं नाव नवीन वाडेकर. आपला छोटासा सेटअप आहे. इंटिरियर्स माझी फर्म आहे इंटिरियर्समध्ये, वी डेकोर इंडिया. तू पण इथे आलास, तुला आपली ओळख झाली. ही पण बाप्पाचीच कृपा आहे आणि असाच तू खूप पुढे मोठा होत राहा. तुझ्यापासून खूप फॉलोअर्स वाढत राहू देत आणि तूच आम्हाला असाच एंटरटेन करत राहा. ही बाप्पाकडे इच्छा आपली. मगाशी दादाने आम्हाला सांगितलेलं की पूर्ण म्हणजे इंडियामध्ये जेवढे पण स्टारबक्स आहेत भाई त्याचं इंटिरियर दादाकडून होत आहे. तुम्हाला जर असं काही इंटिरियर करायचं असेल, घर असेल, दुकान असेल, फ्लॅट असेल, सो तुम्ही दादाकडे संपर्क करू शकता. नक्कीच वी डेकोर इंडिया आपली कंपनी आहे, तुम्ही सर्च करू शकता. तर काही तुम्हाला कन्सल्टन्सी हवी असेल इंटिरियर बाबत, नक्की आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. लालबागमध्ये आहे आमचं इंटिरियर फर्म. आणि आपल्या लालबाग परळकरांचं हे तर दैवत तुम्हाला माहितीच असेल, लालबागचा राजा. लालबागच्या राजाचा विजय असो. आता आपण ह्या व्हिडिओचा शेवटच करतोय. हे आपले सगळे मंडळी मिळालेली आहेत. कुठून आला तुम्ही? धारावीची पब्लिक आहे भाई. काल तुमच्याच गणपतीचं आगमन झालं ना? अच्छा, काल्पनिक धारावीचं गणपती. सो हे सगळे धारावीचे मंडळी आहेत जे आपले व्हिडिओज बघतात. थँक्यू सो मच. मी खातोय पण तुम्ही पण जाऊन खा. बाय बाय बाय. तर आता मी चाललोच आहे. ओम ना? हा, ओम आहे आणि इथे साई आहे. हे आता ओम साई ते नाव परफेक्ट लक्षात राहील.